त्यासाठी वर्कआउट करायला पाहिजे. अगर एक भी कदम मेरा यहाँ गलत किया तो मेरी शामत आ जाएगी. आता इकडे आलो होतो मारुती दादाच्या इकडे. माझी तब्येत पण खराब आहे जरा, आणि इकडं जर्किंग घालून आले, टोपी घालून आले. मारुती दादा पण आहे ते इकडे. समोर युवक सर आहेत, गाडी काढतात ते. तर आता त्यांची गाडी फिरवून झाले आणि त्यांच्या सोबत आहे प्रणव आहे. साधारण किती किलोमीटर इकडनं? एक 15 किलोमीटर. आता आम्ही पुढे निघणार आहे, मारुती दादा आणि मी आणि युवक सर आणि प्रणव. तर ते आमच्या पाठीमागे राहतील. आम्हाला रस्ता माहित आहे, त्यांना सरांना रस्ता माहित नाही. आज पण आपण नाही का बितिंगगडाला जाणार आहे, कारण जो पूर्ण भुयारी मार्ग होता ना, तो आज पूर्ण आतमध्ये जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मागच्या वेळेस काय झालं, मारुती दादानं तळपे सर होतं, पण ते मध्ये यायला घाबरत होते. किल्ल्याच्या खालीच आहेत म्हणायला. आणि किल्ला वरती राहिला त्या साईडला, किल्ल्यावर चढायला 1-9-10 मिनिटं लागतील आपल्याला. अच्छा अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टी, म्हणजे भुयार पण खाली किल्ला लागेल. कसं काय आडवं जायला लागेल पुढं आता. म्हणजे तिकडनंच का नाही आलो आपण? हा, तिकडनंच का नाही आलो? ते गडव जायला कॅमेरा पडेल प्रणव? नाही ना. मारुती दादा काठी कुठे टाकली हो? हाय इकडे वर. ये वर ये. इथे इकडे. हा, तिथं वल्लय हा खाली इकडे. हा, चप्पल काढली असते तर सर. चप्पल नाही तर तुमची चांगली. इकडून या. तर आता नाही का मी पोचले ते भुयारी मार्गाजवळ, पण युवक सरण मारुती दादा ते अजून नाही पोचले, ते खालीच आहेत. कारण मी लईच फास्ट आलो वरती. ते आहेत पाठीमागं, कारण त्या पाऊस पण होता, चिकट झालं होतं, त्याच्यामुळे नाही का ते एकदम हळूहळू. कारण युवक सरांचा पण पाय फ्रॅक्चर आहे आणि मारुती दादांचा पण, त्याच्यामुळं काय ते एकदम हळूहळू येतात. मी एकदम जोरातच गेलोय. तर आता गुहेमध्ये आतमध्ये जाणार आहे. एकदम खतरनाक गुहे. प्रणव, हा वरतून लाईट दे ना, देतोय ना लाईट. लाईट छोटी काठी पुढे पुढे तोंड करून जायचं होतं ना. हो, तो नंतर करतो. पुढे इथे दगड आहेत ना. हा, चला मित्रांनो, जर जिवंत राहिलं तर परत भेट. इकडे करा बरं. दोन आहे, इकडे इकडे आहे रस्ता जायला. काय झालं? तुम्हाला यायचे पुढं किशोर दादा काय करताय? बघताय का रस्ता? हे प्रणव लाईट दे ना इकडनं वरतून.
एवढं शूट घेऊ येते का? काय माहिती काय झालं पिक्चर? 2 मिनिटं बोलू नका बरं. काही वाजवतात का वर तुम्ही? हा काय वाजतंय? आवाज काय येतो तुम्हाला? पुढं नका झालंय बरं का? नाही वाटत आहे. या येऊ हे घ्या कॅमेरा मोबाईल तुमचा. हा थोडस मला लाईट पण द्या ठीक आहे लाईट. ओके, काय अडचण नाही. या बिंदास बिंदास येऊ शकता तुम्ही आता. हा सगळी चेक केला, काय नाही. एक काम करतो ना वरतून आहे ना माझ्या मोबाईल मध्ये शूट कर ठीक आहे. तर आता नाही का आपण आहे ना पूर्ण आतमध्ये आलोय. रेकॉर्डिंग चालू नाही. Oh my God. तर चला दोस्तों गरजेचा आहे तो फिल्म. तर आता माझ्या पाठीमागे युवक सर पण येतात. एकदम असं झोपूनच यावं लागतं या गुहेमध्ये. एकदमच बेकार गुहे हा, त्याच्यामुळे खतरनाक. हे कसं काय गायचं गोबर इथपर्यंत येतात माणसं. अजून कुठे जागा त्या साईडला? बापरे इथे मिथेनची म्हणजे इथे हे वटवाघूळ आहे. वटवाघूळांचा वास आहे आईच्या गावात. वो वटवाघूळ बघा केवढे हजारो वटवाघूळ त्याचाच वास येतोय. हे काय मेलंय? सांगडे माकडाचा. माकडाचा. ओ माय गॉड. तिथून कुठे अजून रस्ता? वटवाघूळांच्याच याचा बीटचा किती घाण वास येतो. डेंजर. मिथेन जास्त वेळ नाही राहू शकत आहे ना, ऑक्सिजन नाहीये. वो 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 वाह अरे आई शपथ हे आले दाते. आणि इथं छोटासा उंदीर आहे. उंदीर आहे? उंदीर पण आहे, छोटासा आहे. अच्छा हे माकडाच्या सांगड्यावर घ्या ना जरा. हे बघा आतमध्ये हे माकड हे खातात ना, फळं खातात. फळं घेऊन येतात की माकड घेऊन येत असेल फळं? हे उंदीर आणत असेल. हे कोया आहेत बघा ना, आंब्याच्या कोया. आंब्याच्या कोया आहेत एवढे इथे. आणि हा बघा माकडाचा सांगडा. त्याला वरती जायला जागाच भेटली नसेल त्याच्यामुळे तो नाही, ते आजारी पडल्यावर मेला असेल इथे. बंदरो का सरदार. त्यासाठी वर्कआउट करायला पाहिजे.
श्वास ऑक्सिजन. आता तुम्ही सरकाल तर मी वर उभं राहू शकतो. थकले सर. नाही श्वास श्वास. हो आतमध्ये श्वास घ्यात येत नाही ना. नाही मला श्वास गुद मारायला लागलेलं आहे तर त्याच्यामुळेच मी आलो नाही पुढे. ते वटवाघळांची विष्ठा असते ना त्याच्यामध्ये तिच्या याने कसं तरी होते हा. त्याच्यामुळेच मी पुढे आलो नाही तुम्ही. आणि आता आम्ही नाही का युग सर आहे ना, आम्ही आता बाहेर निघतोय उठतो. तर आता पाऊस येऊन गेलाय आणि मारुती दादा आणि ते नाही का बसून बसून असं तर मित्रांनो आता पाऊस थांबलाय आणि आम्ही आता हळूहळू चालू आहे. खडका मारून जाम सारखाच आहे पण नाही ना. आता या पार माकडावानी वांद्रावानी फिरत जायला जाईल. तर हसू नका बरं का. वजन घ्या बरं का. हसायला लागलं की हसत राहतो. बापरे कठीण अवस्थे. चिकाट जाम चिकाट झालंय पावसामुळे आहे ना. झालाय बस जाईल फाईल आपण काय बोलला. अगर एक भी कदम मेरा यहाँ गलत किया तेवढं टाका पुन्हा तो मेरी शामत आ जाएगी. नेमकी असं झालंय का हसायला गेला का खोकलात आहे, जोरात बोलायला गेला का खोकलात आहे. आणि ही बॅग सर तुम्ही एक काम करा, बॅग माझ्याकडेच द्या डायरेक्ट. नहीं इथे ये आता तुम्ही मेरे दाढ़ी के सफेद बालों पे मत जाओ. आता तुम्ही पडले तरी लागणार नाही उद्या. आता गावतात पडली झाली. तर प्रणवची मज्जा येणार आहे. हे प्रणव चपला काढ तू तरी. मला सांगतो दे माझ्याकडे चपला. ऐकत जा. मैं डायरेक्ट बैठूंगा नीचे. ते सटकताय ना प्रणव चपला. क्या नाही फेकणार मी. माझ्या फेकशन जाऊ दे. खाली खाली तिथंच खाली एक पाय दे. भगवान कैसे कैसे लोग हैं यहाँ पे. मारुती दादा काय खेकडी पाहतेत का काय करीत आहेत? नाही मला वाटलं खेकडीच पाहतेत. नाही मला खेकडी आहेत का काय ते नाही. जबरदस्त असे धुक पण आले. पूर्ण धुक आहे. ऍक्च्युली म्हणूनच सगळी भीती आहे. आता आहे ना इथून असं हा मैं नहीं नीचे बैठूंगा. जम गया. ऐसा तुला खाली बसता येत नाही, वागता येत नाही पोटात. कसं मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आमचा. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. तिकडे नको जाऊ.